आणि न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत। राजकीय क्षेत्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। कोणत्या मुद्द्यांवर या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत सुरुवातीला जाणून घेऊया त्याबाबत। ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही हे येत्या 8 दिवसात कळेल। मंत्री गिरीश महाजन यांचं सूचक वक्तव्य। ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर। ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे, गिरीश महाजन यांचा टोला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला, तर पालिकेतील रिक्त पद भरण्याच्या मागणीसाठी फडणवीसांना भेटलो। बडगुजर यांचं स्पष्टीकरण। सर्वांना माहिती आहे की निवेदन देण्यासाठी मी कालपासून वेळ मागितली। सर्वांना माहिती आहे की निवेदन देण्यासाठी मी कालपासून वेळ मागितली। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार। मुलाला सांगतो टेंडरमधून बाहेर व्हा। आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं। संजय शिरसाट यांचं आव्हान। मुलांना त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे, दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेल। संजय शिरसाटांनी 5 पार्टनरची नावं सांगावी। अधिकाऱ्यांनी टेंडरमधील अटी काढल्या। शिरसाटांनी मंत्रिपदाचा वापर त्यासाठी केला। अंबादास दानवे यांचा आरोप। कंपनी कधी स्थापन झाली, या कंपनीतले 5 पार्टनर कोण, हा माझा त्यांना आव्हान आहे। सगळे नियम गुंडाळून कोणाला तरी ते मिळावं याच्यासाठी शासकीय अधिकारी काम करत होते। मी त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई करायला मी सरकारला भाग पाडेल। मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायलाही कमी करणार नाही। विट्स हॉटेलवरून झालेल्या आरोपांनंतर संजय शिरसाट यांचा विरोधकांना इशारा। सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही। एवढा मी चक्रम आहे थोडा। माझ्याकडून फक्त प्रश्न उपस्थित, मी आरोप केले नाही। सत्तेचा राजकीय गैरवापर करून राज्याची लूट करू नका। शिरसाटांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही। अर्थ खात्यातून घोटाळा झाला, राजीनामा द्या। संजय राऊत अजित पवारांविरोधात आक्रमक। राजीनामा द्या, अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत, लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची हा लाभ घेतलेला आहे, हजारो कोटी रुपयांचा। लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आमच्याकडे वेळ कमी होता, काही गोष्टी चुकीच्या घडल्या। सरसकट लाभ देणं चूक होतं। अर्थमंत्री अजित पवारांकडून कबुली। पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। जसं आपण शोधतोय तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत, त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा प्रयत्न। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर नाराज असल्याची चर्चा। निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते, खेडेकर यांची पोस्ट व्हायरल।